कोरटकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं पाहिजे, जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे. पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जातंय, त्यांना सहकार्य केलं जातंय. आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे. काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरटकर मुंबईमध्ये फिरत होते. या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरटकरला पकडणं हे सोपं नाही, पण त्याला इच्छाशक्ती लागेल. आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही, कारण कोरटकर, सोलापूरकर हे खासमखास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे. म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन तुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे नेते ते याच लोकांना, या तुकार लोकांना पाठबळ देतात, असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल.